आमदार नरेंद्र मेहता आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. मेहता साहेब, तुमचं पत्र जे आहे ते एक व्हायरल होतं आणि त्याच्यामध्ये भूमाफिया म्हणून उल्लेख आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात टीका जी आहे ती तुमच्यावर होते. बघा तो पत्र मला वाटते जवळजवळ 6-8 महिने जुना असेल. मला चांगलं आहे हे पत्र सरकारने किंवा बावनकुळे साहेबांनी प्रत्येक गावामध्ये शहरामध्ये हिस्ट्री चीटर ब्लॅकमेलर असतात. त्या एखादा ब्लॅकमेलरनी तक्रार म्हणून ते शब्दामध्ये उपयोग केला भूमाफिया म्हणून. उदाहरण सांगतोय, माझा नावावर मूळ जागाच नाही आहे पहिला तर कुठली भूमाफिया हे. परंतु ज्या नाना पटेल साहेबांनी जे आरोप लावले स्टॅम्प ड्युटीचं ते सगळे बिनबुडावाचे आहे. मधल्या काळात महाविकास आघाडीचं सरकार असताना एक ॲम्युनिटी स्कीम आणली. त्या ॲम्युनिटी स्कीम ज्यांचं कोणी स्टॅम्प ड्युटी बाकी आहे त्यांनी भरा. त्याचा आमचे 1-2 जे बाकी होते ते आम्ही भरून मोकळं केलं. तो विषय संपला. त्यात काही चूक आहे का, काय दोष आहे का, काय गुन्हा आहे का? आता जे ते आरोपपत्र 8 महिना जुना पत्र घेतात आणि घडी अशा प्रकार गेल्या ह्याच्यात पण आपला अधिवेशनात त्यांनी तोच विषय घेतलेला. दरवेळी ते तसंच करत असतात. पण ते म्हणतात की अधिकृतपणे मंत्र्यांनीच त्यांच्या आमदाराला भूमाफिया. मग मला सांगा ना ते नाना सर्वे नंबर आणि हा हिस्सा नंबर सांगावा ना. का नाना पटोले तुमच्यावरती का अशा पद्धतीने तुम्ही म्हणताय मागच्या अधिवेशनात पण असेच आरोप? एक असं आहे की मीरा भाईंदरमध्ये काँग्रेसचं साम्राज्य एकाकाळी होतं. ते अख्खं आम्ही संपवलं. आज भाजपमय झालं आहे. त्यांना तोही खंत आहे अशा प्रकारचा आहे. तिकडचे स्थानिक नेता ह्यांना सुपारी देत असतात आणि ते करत असतात. धन्यवाद. बातचीत केली. कॅमेरामन रोहन पवारसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.